नमस्कार सर्वांना, कुकिंग विथ अन्नपूर्णामध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत। गणपती बाप्पा आता लवकरच येतील। आता नैवेद्याची सगळ्यांचीच घाई गडबड असते, तर रोज रोज नवीन काही ना काही करावंच लागतं आपल्याला। तास खास तुमच्यासाठी अगदी घरच्या साहित्यापासून बनवायचं आहे। चला तर मग आपण रेसिपीकडे वळूयात। साहित्यामध्ये आपल्याला लागणार आहे इथे 3 कप गव्हाचं पीठ। ते इथे मी आधीच 1, 2 आणि हा तिसरा कप ते काढून घेऊयात आपण एका परातीमध्ये। त्यासोबत इथे लागणार आहे अर्धा कप बेसन पीठ। त्यासोबत इथे लागणार आहे अर्धा कप बारीक रवा। एका चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचे। पीठ मिक्स करून झालेलं आहे, त्यामध्ये आता ना मोहन घालायचे। त्यासाठी इथे आपल्याला तूप आहे ते जास्त पातळी नाही जास्त घट्टही नाही घ्यायचे। टेबलस्पूनचं माप ठेवायचं आहे। 1 चमचा घातलेला आहे। 6 चमचे घालायचे इथे आपल्याला। 2, 3, हा चौथा चमचा, 5 आणि हा 6वा चमचा। आता हे छान असं तूप आहे ते सर्व पिठाला असं चांगलं चोळून घ्यायचे। तूप आहे ते छान असं पिठाला चोळून झालेलं आहे। आता ज्यावेळेस आपण चुरमा लाडू करतो ना, त्यावेळेस खरं तर ते वेगळं दळण दळावं लागतं, थोडंसं रवाळ असतं। आता जे आपल्या घरामध्ये आहे ते जरी पीठ वापरलं तरीही चालतं, ते न चाळताच घ्यायचं आणि त्याचबरोबर त्याला थोडासा रवाळपणा पाहिजे म्हणून त्यामध्ये रवा घालायचा। आणि बेसन हे थोडं टेस्टसाठी छान असतं म्हणून घातलेलं आहे त्यामध्ये। आता हे छान चोळून झालं, त्याची अशी ना मूठ वळली पाहिजे, तर मूठ वळते। आता इथे 1 कप दूध घ्यायचं। दूध आपण थोडं थोडं करून घालायचं आहे, एकदम सगळं नाही घालायचं। जर तुम्हाला दुधाचा वापर करायचा नसेल तरी चालेल, पाण्याचा वापर केला तरी पण चालेल। तर याला आता आपण मिक्स करून घ्यायचे छान असं। ह्यामध्ये अजून थोडं दूध घालून घ्यायचे। 1 कप बरोबर आहे याचं प्रमाण। आता पुन्हा एकदम मळून घेऊयात। पीठ आहे ते जास्त सैलसर नाही मळायचं, थोडं घट्टच ठेवायचे पीठ। शिल्लक राहिलेलं सर्व दूध मी आता घालून घेते ह्यामध्ये। तर इथे मला अजून पीठ आहे ते कोरडं वाटतंय, त्यामुळे मी अजून थोडं दूध घेतलेलं आहे। साधारण इथे मी अर्धा कप दूध घेतलेलं आहे, परत त्यातलं पण शिल्लक राहिलेलं आहे। आता पीठ मळायचं आहे। पीठ आहे ते मळून झाले, ते संपूर्ण 1.5 कप आपल्याला दूध लागलेलं आहे। आता ह्याचे ना आता गोळे करायचे छोटे छोटे, आणि अगदी ओबडधोबड राहिले तरी चालेल, अशी मूठ वळायची आणि असं ना दाबायचे थोडंसं, म्हणजे असे त्याला बोटांचे छाप आपले उठले पाहिजेत। अशा पद्धतीने असे मूठ करून घ्यायचे सर्व गोळे। इथे गोळे आपले आहेत ते तयार झालेले आहेत। कढई गरम करायला ठेवायची आहे, त्यामध्ये तूप घालून घ्यायचे 1, आणि हा दुसरा कप 2 कप तूप घालून घ्यायचे। तूप आहे ते हलकं हलकं गरम होत आलं की त्यामध्ये हे पिठाचे गोळे सोडून घ्यायचेत, आणि गॅस आहे ती बारीकच ठेवायची आहे, कारण अगदी बारीक आचेवरती तळून घ्यायचेत छान असे सोनेरी रंग येईपर्यंत। अगदी असे हलके हलके बुडबुडे यायला पाहिजेत त्या तुपाला। आणि जर फास्ट गॅसवर आपण तळायला घेतलं ना, तर काय होईल, आतून ते सर्व कच्चंच राहील आणि लाडू पण जास्त दिवस टिकणार नाहीत, खराब होऊ शकतात। तर थोडंसं असं त्याला बुडबुडे यायला लागले की हलक्या हाताने अगदी हलवून घ्यायचे ते। जर तुम्हाला इथे तुपाचा वापर करायचा नसेल, तेलाचा वापर केला पण तरीही चालू शकतो, पण तुपातले थोडे छान असे चवीला लागतात, का आता आपल्याला बाप्पाला नैवेद्य द्यायचं असतो ना त्यासाठी। तर इथे तुम्ही पाहू शकता इथे तळून झालेले आहे। एक बॅच तळायला 10 ते 7 मिनटं लागतात। ते इथे काढून घेऊयात आता आपण। अशाच पद्धतीने दुसरी बॅच आहे ती पण तळून घेऊयात। पिठाचे गोळे ते तळून झालेले आहेत, संपूर्ण आता गार होऊ द्यायचे। संपूर्ण गोळे होते ते गार झाल्यानंतर आहेत ना, त्याचे असे तुकडे करून घ्यायचे आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊयात आणि पल्स मोडवरती फिरवून घ्यायचे। एकसारखं फिरवायचं नाही, नाही तसं ते चिकट होतात। मिक्सरमधून फिरवून झाल्यानंतर एका चाळणीत घ्यायचं आणि चाळून घ्यायचे। तर इथे चाळणीमध्ये काही ना असं पीठ शिल्लक राहतं, तर पुन्हा एकदा ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घ्यायचे। इथे एका भांड्यामध्ये ना सुखा मेवा घ्यायचे, काजू आणि बदामचे काप, त्यामध्ये 2 ते 3 चमचे तूप घालून घ्यायचे आणि हलकेसे भाजून घ्यायचे। भाजून झालं आहे, काढून घेऊयात। या चुरमामध्ये आपण हे घालून घेऊयात, मिक्स करून घ्यायचे। वेलची पूड घालून घ्यायची। त्यासोबत इथे आपल्याला जायफळ घ्यायचे, जायफळ पण असं किसून घालायचे। थोडं चिमूटभर मीठ घालून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं। जे तळून शिल्लक राहिलेलं तूप होतं ना, त्यामध्ये आपल्याला तर गूळ घालून घ्यायचं। तर गूळ आपल्याला इथे 2.5 कप घालून घ्यायचं आहे। हा दुसरा कप आणि हा अर्धा कप। फक्त गूळ आहे तो विरघळून घ्यायचा आहे, त्यामध्ये एकसारखं हलवत राहायचे। गूळ आहे तो विरघळला आहे, तर त्या मिश्रणात घालून घेऊयात। आता हे यामध्ये ओतून घेऊयात।
चमचा घेऊ मिक्स करून घ्यायचे. मिक्स करून झालेलं आहे. अगदी थोडंसं कोमट होऊ द्यायचं आणि मग लाडू वळायला घ्यायचे. मिश्रण आहे ते कोमट झालं आहे. आपल्याला लाडूची साईज जशी लहान मोठी हवी तशी घ्यायची आहे. ते इथे वळून घेऊयात. तर इथे तुम्ही पाहू शकता लाडू आहे तो वळून झालेला आहे. आता इथे खसखस घ्यायची. खसखस आहे ती थोडी हलकीशी भाजून घ्यायची आणि असं त्याला घोळवून घ्यायचे. संपूर्ण लाडू अगदी पारंपरिक पद्धतीने करतो तसा आणि थोडंसं दाब द्यायचा म्हणजे ती खसखस आहे ती छान त्याला चिटकली जाईल. आता ह्याच पद्धतीने आपण बाकी सर्व करून घेऊयात. इथे तुम्ही पाहू शकता चुरमा लाडू आहेत ते आपले तयार झालेले आहेत. अगदी अप्रतिम दिसतात. जर तुम्हाला लाडवाच्या ऐवजी जर मोदक करायचे असतील तरी पण चालेल. मोदकाचा साचा घ्यायचा, त्यामध्ये एक भरायचं आणि मस्त अशी खसखस लावायची, मग मोदक तयार होतात. आणि आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.